नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपण घेणार आहोत 34वा. आंधळा पांगळा. मोहमायेमुळे असं आंधळेपण येतं की जगत दृश्यामागील अनंत अद्वय परमात्म्याचं अधिष्ठान दिसत नाही. भेदभावांनी भरलेलं विकारी जग सत्य वाटतं. तुकाराम म्हणतात, देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली वरी आले पढळ. तिमीर कोंदलेसे वाढे वाढता प्रबळ, भीत मी झालो देवा काय झाल्याचे फळ. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, अंजन लेववुनी करी मार्ग सोपा. 3970 हा अभंग आहे. अज्ञान दशेपूर्वी मला सर्वत्र देव भरलेला दिसत होता, पण नंतर डोळ्यांवर देहभ्रमाचं पटल येऊन दिसेनासं झालं. भगवंतांची अनुभूती येईनाशी झाली. अज्ञानाचा अंधार जबरदस्त वाढू लागल्यामुळे मी घाबरा होऊ लागलो. देवा, मनुष्य जन्मात येऊन माझं काय सार्थक झालं? तेव्हा पांडुरंगा, तूच आता माझ्या डोळ्यात आत्मज्ञानाचं अंजन घालून माझं आंधळेपण दूर कर, जीवनमार्ग सोपा कर. जगताभासात फसून मी स्वतःच्या नामरूपाच्या अहंकारात अडकलोय. इंद्रियांच्या कोडकौतुकात रममाण होऊन कर्मबंध पक्के केले आणि त्यामुळेच हिंडता भागलो गा 184 गाव, धरुनी राहिले गा हाची नसता ठाव. आता माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठी पोटी नाई कोणी निरवी सज्जन संता. 3969 हा अभंग आहे. 84 लक्ष योनीत फिरून फिरून पांगळा झालो. ही 84 लक्ष योनींची गावं माझी मूळ ठिकाणं नाही आहेत. माझं मूळ स्थान ब्रह्मस्थान आहे. ते मिळावं म्हणून देवा तुझी मी करुणा भागत आहे. आपल्या अशा आंधळे पांगळेपणाची काळजी करून देवानी आपल्याला संतांच्या हाती तरी सोपवावं असं दान तुकाराम देवापाशी मागतायत. भगवंतांवरील अनन्य भक्तीमुळे तसंच सत्संगामुळे तुकारामांना उलट आंधळेपण आलेलं आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तिथे. मी माझे हारपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. 3971 हा अभंग आहे. आता जगत दिसनासं होऊन फक्त आत्मानुभूती येऊ लागली आहे. ज्या वृत्तीमुळे जगताभास होत होता ती वृत्ती निवृत्त झाली आहे. मी माझेपण हरवून गेलेलं आहे. मूळ आत्मठिकाण प्राप्त झालेलं आहे. जे परमात्म स्वरूप अदृश्य होतं ते दिसायला लागले, अनुभूतीत आलं आहे असं तुकाराम म्हणत आहेत. या अवस्थेत तुकाराम आपलं सिद्धपंथातले अनुभव सांगतायत. सिद्धपंथात शून्य रूप मायेला बाजूला सारून अरूपाचं ध्यान केलं जातं. प्राणशक्तीला जागृत करून शरीरातील ज्ञानचक्रांचा भेद करीत ऊर्ध्वगामी व्हावं लागतं. म्हणजेच माकड हाडाजवळच्या मूलाधार चक्राजवळची प्राणशक्ती पाठीच्या कण्यात असलेल्या सुषुम्ना नाडीतून मस्तकातल्या सहस्त्रार चक्रापाशी जाते आणि तिथे अखंड पाझरणारं 17व्या जीवनकलेचं अमृत प्राशन करून शिवरूपापाशी एकरूप होते. कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वळसा, वोळली 17वी गा तिने पुरविली इच्छा. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊनी छंद. 3971 हा अभंग आहे. आता सत्व रज तम या त्रिगुणांच्या बंधनाची माझ्या मागची कोल्हाळ म्हणजे कटकट गेली. 17व्या जीवनकलेचं अमृत प्राप्त होऊन माझी आत्मस्वरूपी तल्लीन होण्याची इच्छा पूर्ण झाली. ऊर्ध्वमुख झालेल्या प्राणशक्तीने सोहम नाद वळवला. नामजपाच्या छंदाने अरूप परमात्म्याचं स्वरूप हृदयात जागलं. आत्मानुभव आलेला आहे. याच अभंगात तुकोबा पुढे म्हणतात, जाणीव लागवण लागो नेदी ते ठाव,
म्हणजे परमार्थात जाणीव होणं म्हणजे ज्ञानाची प्रक्रिया घडणं, हेच अज्ञान आहे. कारण जाणीवे ज्ञाता ज्ञानापासून वेगळा राहतो. इथे ज्ञान मिळवायचं नाही आहे, तर ज्ञानरूप व्हायचं आहे. तेव्हा मी ज्ञान ग्रहण करीत आहे या जाणीवेला दूर ठेवावं, कारण मुळात आपण त्या ज्ञानरूपतेतून कधी वेगळं नव्हतोच. अशा रीतीने आंधळे पांगळेपणाविषयीच्या एकदम वेगळ्या कल्पना, ज्ञान अज्ञानाबद्दलच्या अनोख्या व्याख्या तुकोबांच्या साध्या सरळ काव्यात अशा सहजतेने येतात की त्यातल्या अर्थाची अपार खोली आपल्याला विस्मयचकित करते. आपल्या तात्विक विवेचनातही तुकोबा विठ्ठलाच्या एकनिष्ठ भक्तीची कास कुठेही सोडत नाहीत. आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. न देखे जो या जना तया दाखवी आपणा. वेगळा सुख दुःखा मोहो नाठवी धना. आप परतेही नाही बंधू वर्ग सज्जना. तुकया तेची परी झाली पावे नारायणा. 3972 हा अभंग आहे. हे आंधळे पांगळेपण दूर करणारा एक विठोबाच आहे. तो सर्व विश्वाला निर्माण करणारा असल्यामुळे तोच सर्व काही जाणतो. जो ऐहिक बाबतीत आंधळ आहे, म्हणजेच लोकांमधले भेद जो पाहत नाही, असा आंधळा नारायणाला प्रिय आहे. जो स्वतःला लौकिक सुखदुःखात्मक जगापासून वेगळा मानतो, धनाच्या मोहापासून जो दूर असतो, ज्याला हे आपले बंधुवर्ग, हे परके असा आपपर भाव नसतो, अशा सज्जनांना नारायण दर्शन देतो. नारायणाच्या दर्शनासाठी अशा सज्जनांनाच दृष्टी मिळते. बाकीचे डोळे असूनही हरिदर्शनाविषयी आंधळेच असतात. असा डोळस आणि आंधळे यांच्यातला फरक तुकाराम उत्तम प्रकारे दाखवतात. तुकाराम देवाला विनवतात की मला अशी जगतातल्या आत्मचैतन्याकडे बघण्याची दृष्टी दे. देवाची प्राप्ती होत नसेल तर आपण आंधळे पांगळेच आहोत, असंच तुकारामांचं ठामपणे मत आहे. भगवंत तुझं कारणे मेली जीवाची कैसी. निष्काम बुद्धी ठेली चलन नाही ती ऐसी. न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी. जाणता न देखो गा अक्षर आणि अक्षरासी. 3973 हा अभंग आहे. भगवंता, तुझी जर प्राप्ती होत नसेल ना, तर आम्ही जिवंत असून मेलेलोच आहेत ना रे. निष्काम बुद्धी नसल्यामुळे तिच्यात खरं चैतन्यच नाही आहे. हात पायांची हालचाल नाही. देवा, तू क्षर, क्षर म्हणजे नाशिवंत, जगताभास आणि अक्षर म्हणजे अविनाशी चैतन्य, हे जाणूनसुद्धा त्याप्रमाणे आम्ही पाहत नाही. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने दृष्टीहीनच आहोत. असे आंधळे आणि पांगळेपणातलं मर्म तुकाराम उलगडतात. इथेच आजचा आपण भाग संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण गायीन ओविया पंढरीचा देव हा भाग ऐकणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.